सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत 2 चरित्र पाहणार आहोत। दोन्ही चरित्रातून तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे। पहिलं चरित्र आहे भटोबास आणि नाथोबा यांना भयंकर थंडी वाजायला लागते आणि या प्रसंगावर ते स्वामींपुढे जाऊन बसतात आणि म्हणतात, जी थंडीच खूप वाजत आहे। अंगावर कपडे असताना पण अंगावर त्यांनी काही कपडे प्रावरण केले होते थंडी वाजू नये म्हणून, आणि तरी पण ते खूपच असे हातपाय थरथर कापत होते, दात कडकड कडकड वाजत होते, एवढी थंडी वाजत होती त्यांना। आणि या प्रसंगावर स्वामी त्यांना काय उपाय सांगतात, त्यांची थंडी कशी कमी होते, थंडी कमी होते पण अधिकचा काहीतरी उपद्रव मागे लागतो, काय काय प्रसंग घडतात ते सर्व सविस्तर पाहणारच आहोत। आणि दुसरी जी लीळा आहे ती तर खूपच महत्त्वाची आहे। इंद्रोबा विधानपूर्वक फुटा प्रसाददान। इंद्रभटांना स्वामींनी प्रसन्न होऊन स्वतःहूनच फुटा दिला। स्वतःहून प्रसन्न होऊन दिलेला प्रसाद तो तर असतोच, परंतु स्वामी अशी काही लीळा करतात या चरित्रामध्ये की तुम्ही ते ऐकल्यानंतर खरंच तुम्हाला असं वाटेल की हा प्रसाद खूपच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर दोन्ही चरित्र व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत ऐका। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या यूट्यूब चॅनलमध्ये। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही समग्र लीळा चरित्र अनुक्रमे ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। या चॅनलवर दररोज स्वामींच्या नवनवीन लीळा, त्याही लीळा चरित्र ग्रंथातील उत्तरार्ध भागातील अनुक्रमे चालू आहेत। यापूर्वी आपण पूर्वार्ध भाग पूर्णपणे पाहिलेला आहे। पूर्वार्धाच्या मी सर्व 592 लीळा अपलोड केलेल्या आहेत आणि उत्तरार्ध आता चालू आहे। तुम्हाला उत्तरार्ध अनुक्रमे ऐकण्याची इच्छा असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी जे दररोज नवनवीन स्वामींचे चरित्र अपलोड करतो त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं चरित्र ऐकू शकाल। आजचं चरित्र क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 16। भटनाथोबा सीतपीडानी वृत्ती। भटोबास आणि नाथोबांना खूपच सीतेची म्हणजेच काय थंडीची पीडा होती। शीत म्हणजे काय थंडी, आणि त्या थंडीच्या पीडेचं निवृत्ती म्हणजे स्वामींनी ती थंडीची पीडा दूर केली। जे त्यांना हिव वाजत होतं ते हिव दूर केलं। कसं दूर केलं, फारच गमतीची लीळा आहे। तुम्हाला नक्कीच ही लीळा ऐकून चांगलंही वाटेल आणि काहीतरी नवीन शिकायलाही मिळेल। कशी स्वामी गंमत करतात या दोघांची बघाच समोर आता। भटोबास आणि नाथोबा भिक्षा करून आले। थंडीचे दिवस होते। भटोबास नाथोबा भिक्षा करून आले, गंगेकडे गेले जेवायला आणि हिव वाजवू लागले। जेवण केलं, नदीचं पाणी पिलं आणि नंतर वाजायला लागली थंडी। ते कांपत आले, कापत कापत आले, म्हणजे असं त्याचं भटोबासांचं आणि नाथोबांचं अंग असं कापत होतं, थरथर थरथर कापत होतं। जी जी हिव वाजताय जी। भटोबास नाथोबा स्वामींजवळ येतात आणि म्हणतात, जीजी आम्हाला खूपच थंडी वाजत आहे। म्हणून दांत खटखटो लागले, आणि दात पण खटखट खटखट वाजायला लागले। जास्त थंडी वाजल्यावर कसे दात्र्या वाजतात आपल्या, तसे भटोबास आणि नाथोबांचे दात वाजायला लागलेले आहेत। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ह्यावर, हे काय गाय एवं पर्यंत ही वची। अरे हे काय झालं तुम्हाला, भिक्षा मागून आले, पोटभर जेवण केलं आणि आतापर्यंत तुम्हाला थंडीच वाजत आहे। हिरा गायांची फाळुंकी। स्वामी म्हणतात, बाजूला जे भक्तजन असतील त्यांना म्हणतात, यांच्या अंगावरचे फाळुंकी काढा, यांनी जे काय पांघरणे घेतलेले आहेत अंगावर ओढा, यांच्या अंगावरचे पांघरणे। वाया ते ढगा, यांना टेकड्यावर नेऊन बसवा। दोघाची पांघुरणे हिरतली, दोघांचेही पांघुर्ण काढून टाकले। ढगा वाईले, ढग कशाला म्हणतात, जे उंच टेकडं आहे त्याला ढग असं बोलतात। नावेक होते, थोडे वेळ त्या ढगावर त्या टेकड्यावर ऊन खात बसले दोघही, भटोबास आणि नाथोबा। आणि जाळू सुटला, थोडस ऊन अंगावर घेतलं आणि लगेच जाळू सुटला, म्हणजे भयंकर अंगामध्ये उष्णता वाढली आणि असं वाटत होतं त्यांना जणू काही आता आपल्या शरीरामध्ये जाळ लागलेला आहे का,
एवढी उष्णता त्यांना जाणवायला लागली, एवढी गरमी शरीरामध्ये वाढली. आणि बोबाओ लागले आणि लागले ओरडायला, जाळू सुटला जी, जाळू सुटला जी. आणि मग लागले ओरडायला, जी जी आता अंगामध्ये आमच्या जाळच सुटलेला आहे. थंडी तर नष्ट होऊन गेली, परंतु आता अंगामध्ये खूप आग लागल्यासारखी वाटत आहे. नावेक होते मग गोसावी बोलविले. स्वामी म्हणतात, खूपच उड्या मारल्या तुम्ही, थंडी वाजत आहे, थंडी वाजत आहे, बसा वरच, आता यायचं नाही लवकर खाली. नावेक होते म्हणजे आरडाओरडा करायला लागले की आता चटके बसत आहेत अंगाला, अंगात जाळ उठलेला आहे, तरी पण स्वामी काहीच बोलत नाहीत. नावेक होते असं बोलल्यानंतर, अशा उड्या मारल्यानंतर त्यांनी जाळ सुटला म्हणून ओरडायला लागले होते, तरी पण स्वामी त्यांना काहीच म्हणत नाहीत, खाली या म्हणून म्हणत नाहीत. तसेच नावेक होते म्हणजे तिथेच त्या टेकड्यावर थोडे वेळ बसून होते भटोबास नाथोबा, कारण देव म्हटलेच नाही खाली या म्हणून, मग कसे खाली उतरतील. तसेच बसून राहिले त्रास झाला तरी. नावेक होते, थोडे वेळ होते. मग गोसावी बोलाविले, मग स्वामींनी त्यांना बोलावून घेतलं आणि तेव्हा ते खाली उतरले. याला म्हणतात आज्ञाधारक भक्त. नाहीतर आपण देवानी थोडंसं काम नाही केलं की कशाचा आला हो देव, हा काही देव नाही. देव हा पैसेवाल्याचाच आहे असं बोलतात मग काही जण. देवानं काय केलं आमच्यासाठी असं बोलतात मग काही जण. काही जण असे बोलतात की या देवानं काय केलं आमच्यासाठी, जणू काही या माणसाने देवासाठी काही खूपच फार मोठा डोंगर उचलून टाकलेला आहे का, असा हा बोलतो. याने देवासाठी फार काही काम केलेलं आहे आणि आता तो देवाकडून अपेक्षा करतोय, असे काही गोष्टी बोलतात लोक. वास्तविक पाहता यांना नवसाशिवाय मंदिर आठवत नाही अशी लोक असतात आणि रुबाब असा दाखवतात की जणू काही यांनी देवाला जन्म देऊन टाकलेला आहे. असतात असेही काही, काय करणार. तर भक्त कसा असायला पाहिजे, असा असायला पाहिजे, भट्टोबासांसारखा आणि नाथोबासांसारखा. त्रास होत होता तरी पण देव म्हटले नाही खाली उतर, तसेच थांबले. मग स्वामींनी बोलवलं, त्यावेळेस ते आले. दंडवत घातली श्री चरणा लागले. स्वामींना येऊन त्यांनी साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. सर्वज्ञे म्हणितले कांगा, सी निवर्तले. स्वामींनी प्रश्न विचारला, का हो, सी म्हणजे काय, थंडी. सी म्हणजे काय, शीत. शीत म्हणजे थंडी. तर तुमची थंडी निवर्तली का? जे तुमच्या अंगामध्ये थंडी होती फार, तुम्ही चळचळ चळचळ कापत होते थंडीमुळे, दात खटखट खटखट वाजत होते, आता गेली का थंडी निघून? जी जी निवर्तले, आता सर्वच थंडी गेली निघून, असं भट्टोबास म्हणतात. पर जाळू सुटला जी, परंतु आता आमच्या शरीरामध्ये जाळ सुटलेला आहे, भयंकर उष्णतेचा त्रास होतोय आम्हाला. असं वाटते जणू काही आम्हाला कोणी जाळामध्ये झोकून दिलेला आहे, शरीरामध्ये पूर्ण जाळ उठलेला आहे आमच्या. सर्वज्ञ म्हणतील जा पोहा. स्वामी म्हणतात, मग आता एवढा गरमीचा त्रास होत आहे तर आमच्याजवळ कशाला बसले, तर आमच्याजवळ कशाला बसले, जा पोहा, जा नदीमध्ये उडी मारा. तेने पाणी बाह्य दाहू निवर्तला. आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये जाऊन त्यांनी उड्या मारल्या, पोहणं चालू केलं आणि मग जे काही उष्णता होती, गरमी होती, ते निवर्तली. पर अंतरदाहू न निवर्ते. परंतु अंतरातला जो दाह होता, अंतरदाहू निवर्ते ना, म्हणजे शरीरातला जो आतमधून अग्नी होता प्रदीप्त झालेला, जी उष्णता होती शरीरामधली, ती काय उष्णता कमी झाली नाही. वरून वरून जे काय गरम वाटत होतं ते कमी झालं, आतमधली उष्णता तशीच राहिली. जी जी बाह्ये दाहू निवर्तला, परांतर दाघू न निवर्ते. भट्टोबास म्हणतात, जी जी बाह्य दाह जो होता, बाह्य उष्णता जी होती ती निवर्तली, ती कमी झाली, परंतु अंतरदाह जो होता, शरीरामध्ये जो दाह उठलेला आहे तो न निवर्ते, तो काय दाह कमी व्हायला तयार नाही. मग गोसावी वानरियाचे पाणी पाजविले. मग स्वामींनी त्यांना सांगितलं, जा घागरीतलं जाऊन पाणी प्या. मग तोही जाळू निवर्तला. मग थंडगार त्या घागरीतलं जाऊन पाणी पिलं भट्टोबासांनी, नाथोबासांनी, आणि मग तो जो दाह होता, तो जो जाळ होता शरीरातला, तोही निवर्तला. मग सर्वज्ञे म्हणितले. इथे परमेश्वर इथे शिक्षा पण करतात भट्टोबासांना. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय, उत्तरार्ध चालू झाला तेव्हापासून, की स्वतः परमेश्वर अवतार आपला उत्तराधिकारी घडवत आहेत. कसे घडवतात, कसे शिक्षा पण देतात, कशा गमतीशीर लीळा करतात देव, प्रत्येक लीळेमधून घेण्यासारखं आहे. कसं आपल्या घरच्या लेकरांना आपण घडवलं पाहिजे हे या प्रत्येक चरित्रातून तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे ध्यान देऊन, लक्ष देऊन हे चरित्र ऐका. कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडूनही काही मुद्दे सुटून जातात. मला जे मुद्दे बोलायचे असतात एखाद्या वेळेस बोलण्याच्या ओघामध्ये एखादा मुद्दा राहून जातो,
परंतु तुम्हाला जर काही चांगलं स्फुरलं, काही चांगलं सुचलं, तर ते अंमलात आणणं चालू करा. बघा इथे स्वामी इथे काय निरूपण करतात भट्टोबासांना. एवढ्या मोठ्या प्रतिती पंथाची धुरा या भट्टोबासांच्या खांद्यावर द्यायची आहे. आणि या लीळेमधून काय त्यांना शिकवतात देव, काय शिक्षा पण करतात, हे पुढच्या एका वाक्यामध्ये आलेलं आहे. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, स्वामींच्या मुखामधून एक वचन बाहेर निघते. ऐसे आहाच पण न कीजे किंगा. स्वामी म्हणतात असं आहाच पण आतताईपणा, उतावीळपणा कधीही करू नये. त्यांनी काय आतताईपणा केला होता, काय उतावीळपणा केला होता? तर थंडी वाजत होती हो, बरोबर आहे, थंडी वाजणारच. त्या काळामध्ये पावसाळा जास्त होता, थंडीही खूप पडायची त्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी. परंतु याचा अर्थ असा नाही की एकदमच देवापुढे येऊन दात कडकड 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 वाजवायची. थंडी खूप वाजवत आहे म्हणून असं अंग चळचळ चळचळ कापवायचं, असं थोडी असते. याला आतताईपणा म्हणतात. असा आतताईपणा महात्म्यांना शोभत नाही, असं स्वामींना इथे यांना सांगायचं होतं. भट्टोबासांना शिक्षा पण करायचं होतं. मग देवही म्हणतात, तुम्ही एवढा उतावळीपणा करतात ना, मग आम्ही तुम्हाला चांगली अद्दल घडवतो. जा ढगावर. अंगावरचे कपडे काढून घेतले, ढगावर जाऊन बसवलं, टेकड्यावर नेऊन बसवलं. आणि मग देवानी अशी लीळा केली की त्यांच्या अंगामध्ये एवढा अग्नी प्रदीप्त झाला, जठराग्नी एवढा प्रदीप्त झाला, उष्णता एवढी भयंकर वाढून गेली की ओरडायला लागले, जी जी जाळ लागला शरीरामध्ये, आमच्या एवढी उष्णता वाढलेली आहे. तरी पण स्वामी लवकर बोलावत नाहीत, थोड्या वेळाने बोलवतात, अशी अद्दल घडवतात. आणि स्वामी इथे सांगतात की भट्टोबास हो, असं आहाच पण असा उतावीळपणा, असा आतताईपणा शोभत नाही महात्म्यांना. असा आतताईपणा करायचा नाही पुन्हा. तुम्हाला ईश्वरीय कार्य पुढे चालवायचं आहे. आमचा जो पंथ आहे त्याचं कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे. आणि तुम्ही जर असा आतताईपणा केला तर भविष्यामध्ये व्यवहारामध्ये तुम्ही कसे जगणार? महात्म्याने कसं राहिलं पाहिजे? एकदम संत राहिलं पाहिजे. एकदम खाली कितीही पाणी खळखळ वाहत असेल, परंतु वरून दिसायला एखादं पाणी कसं संत दिसते. एखादी नदी वाहताना दुरून पाहिलं आपण तर एकदम संत दिसते, काही लाटा नाही, काही नाही. परंतु खाली जोराने नदी वाहत असते. उथळ पाणी जे असते त्याला खळखळाट खूप असते. जे एकदम खोल पाणी असते ते बघा कसं संत वाहते. आणि उथळ पाणी बघा तुम्ही, ओढ्याचं बघा, एखाद्या नाल्याचं बघा, कसं खळखळ खळखळ आवाज करते. तर तसं उथळ पाण्यासारखं वागू नका, असं इथे स्वामी भट्टोबासांना सुंदर निरूपण करतात आणि चांगली अद्दलही घडवतात. पुढं काय त्रास होतो त्यांना हे चरित्रकार आपल्याला सांगतात. तात्पुरता शरीरातला जाळ तर निवर्तलेला आहे, परंतु भविष्यात काय त्रास होतो भट्टोबासांना ते चरित्रकार इथे सांगत आहेत. मग भट्टोबासासी तो जाळू देहपर्यंत होता. तो जो जाळ त्यांच्या शरीरामध्ये लागलेला होता तो जाळ देहपर्यंत होता. तात्पुरती त्यांना थोडीशी शांती वाटली, शरीरामधला जाळ कमी झालेला आहे असं तात्पुरतं वाटलं त्यांना. परंतु ज्यावेळेस स्वामी उत्तरपंथी निघून गेले त्याच्यानंतर भट्टोबासांच्या अंगात तसाच जाळ होता. उत्तरपंथी जाण्याच्या अगोदर पण ज्यावेळेस स्वामींच्या सन्निधानामध्ये भट्टोबास राहायचे डोमेग्रामला, तर भट्टोबास अक्षरशः थंडीच्या दिवसामध्ये गोदावरीच्या तीरावर डोमेग्राम आहे. गोदावरीच्या तीरावर डोमेग्रामचा राजमड आहे. तुम्ही विचार करा, थंडीच्या दिवसामध्ये 800 वर्षापूर्वी किती थंडी पडत असेल त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये भट्टोबास बाहेर झोपायचे. उसा उंबरा वक्षश्री चरण दाटी, डोमेग्रामच्या आरतीमध्ये आलेला आहे की भट्टोबास डोमेग्रामच्या राजमठाचा जो उंबरवठा होता त्याला उस करून झोपायची. हिवाळ्याच्या दिवसात पण बाहेर झोपायचे. गरमी खूप होती शरीरामध्ये, तर असा त्यांना त्रास व्हायचाच. फक्त ते पावसाळ्याच्या दिवसामध्ये मध्ये झोपायचे. पावसात भिजायचं काय, पावसात कशाला बाहेर भिजायचं म्हणून आतमध्ये झोपायचे. तर एवढा त्रास भट्टोबासांना होता त्या गरमीचा. परंतु अद्दल चांगली स्वामींनी इथे घडवलेली आहे. पुन्हा तसा आतताईपणा, उतावीळपणा भट्टोबासांनी कधीच केला नाही उभ्या आयुष्यात. याला म्हणतात शहाणा माणूस.
एकदा चूक केली आणि त्यावर जो माणूस सुधारतो त्याच्या एवढा शहाणा माणूस कोणी नाही. आणि जो व्यक्ती चुकावर चुका चुकावर चुका चुकावर चुका त्याच चुका करत असेल त्याच्या एवढा मूर्ख माणूस कोणी नसतो. तर आपल्याला या चरित्रातून हे शिकायचं आहे, उतावळपणा करायचं नाही, थोडी सहनशीलता ठेवायची, थोडे पेशन्स ठेवायचे, तरच आपण या जीवनामध्ये यशस्वी होऊ, तरच काही कार्यसिद्धीला जातील आपले. पण काही विधायक कार्य आपल्याकडून तेव्हाच होतील ज्यावेळेस आपल्याकडे संयम असेल, आतताईपणा नसेल, तरच आपण यशस्वी होऊ जीवनामध्ये. सियाळाचे दिसा एक तळेनी वस्त्रेसी असती. काय म्हणतात चरित्रकार पुढे? थंडीच्या दिवसामध्ये भटोबास फक्त एका पातळ कपड्यावर राहायचे, एक पातळ उपरणं अंगावर घ्यायचे. कितीही थंडी असू द्या, 800 वर्षापूर्वीची थंडी किती भयंकर असेल, त्या थंडीमध्ये फक्त अंगावर एक उपरणं असायचं भटोबासांच्या. उन्हाळ्या दिसा सर्वांगी चंदन लावीजे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर एवढा भयंकर गरमीचा उष्णतेचा त्रास व्हायचा भटोबासांना, सर्वांगाला चंदन लावायचे. चंदने पाये तळहाती जती अंक. सर्वांगाला चंदन तर लावायचेच, परंतु चंदने पाये तळहाती जती म्हणजेच काय, तर चंदनाने तळपायाला मालिश करायचे, चंदन लावायचे आणि तळपाय चोळून द्यायचे, चंदन थंड असते म्हणून. एवढी गरमी होती त्यांच्या शरीरामध्ये. तर हे जे चरित्र पाहिलं आपण, उत्तरार्ध लीळा क्रमांक 16, या चरित्रामधून भटोबासांची आणि नाथोबांची थंडी कशी दूर केली स्वामींनी हे पाहिलं आपण या चरित्रामध्ये. परंतु या चरित्रामधून आपण काय शिकवण घेतली पाहिजे, काय बोध घेतला पाहिजे आपण ह्यामधून, हा आजचा प्रश्न आहे या चरित्रातला. समोरच्या चरित्रामध्ये दुसरा एक प्रश्न येणार आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 17, इंद्रोबा विधानपूर्वक फुटा प्रसाद दान. स्वामींनी इंद्रभटांना फुटा प्रसाद दान दिला. असाच फुटा प्रसाद दान दिला का? नाही, विधानपूर्वक दिला. म्हणजेच त्याचा व्यवस्थित विधी सांगितला. आम्ही तुम्हाला प्रसाद तर देत आहोत, परंतु याचा विधी कसा आचरण करायचा, कसं ठेवायचं, कसं याची पूजा अर्चा करायची, काय पथ्य पाळायचं, यासाठी हे सर्व स्वामी विधान त्यांना सांगतात. इंद्रोबा कटका गेले होते. इंद्रभट्ट कटकाला गेले होते, म्हणजेच कटक देवगिरी, आताचा जो किल्ला आहे देवगिरीचा, तिथे गेले होते. तेथ खरुज लागली. तिथे गेल्यानंतर त्यांना लागली खरुज. मग गावा आले. मग आले गावाकडे. गावी तेल केले. गावाकडे गेल्यानंतर औषधी तेल तयार केलं त्यांनी त्या खरुजीला लावण्यासाठी. मग म्हणितले, आणि मग म्हणतात, गोसावियांच्या दर्शना जावो तेथची तेल लावू. चला आता स्वामींच्या दर्शनाला जाऊ आपण आणि तिथेच मग स्वामींच्या सन्निधानामध्ये राहायचं आणि आपला जो औषध उपचार आहे हे आपण तिथेच करूया. तेल सोबत घेऊन गेले आणि तिथंच आता औषध उपचार आपल्याला करायचा आहे असं ठरवतात ते. मग गोसावियाच्या दर्शना आले, गोसावियासी दर्शन झाले. बघा किती चांगला विचार आहे. स्वामींचं एकतर दर्शन होईल, स्वामीच्या सन्निधानामध्ये राहता येईल आणि आपल्या अंगाला तेलही लावता येते, खरुजही कमी होऊन जाईल. तर चांगलं काम करत राहिलो आपण तर आपल्याला चांगले काम असे सुचतात. ना ते एखादा माणूस काय म्हणला असता आताच्या काळामधला, म्हणला असता आता खरुज झालेली आहे, काही काम तर घरी करता येत नाही, आता चला मग तेल लावा आणि झाडाखाली बसून एखादं व्यसन करा, याला त्याला गप्पा मारा. गप्पा मारायला कदाचित कोणी जवळ नाही आले तर व्यसन करायचं आणि पडून राहायचं झाडाखाली, असंही म्हटले असते आताचे माणसं. कशामुळे म्हणतोय मी हे? कारण सध्याला आपल्या मंदिरांमध्ये रांगा कमी झाल्या, संध्याकाळच्या वेळेला बियर बार समोर रांगा मोठ्या झाल्यात, बियर शॉपिंग समोर एवढ्या मोठ्या रांगा लागतात की सांगता सोय नाही. तर अशी गंभीर परिस्थिती आहे आपल्या समाजाची. काय होईल ते हो. लोकांचं द्या सोडून, कमीत कमी आपल्या घरामध्ये तसा अंधार नको पडायला, ह्यासाठी चांगलं वातावरण घरामध्ये ठेवा. घरातला व्यक्ती एकही जर तंबाखू खात नसेल तर पुढच्या पारीवर घरातला एकही सदस्य जाणारच नाही. जर घरचे सदस्य सिगरेट पित असतील, तंबाखू खात असतील, तर त्याच घरातले लहान लेकरं उद्या मोठे झाल्यानंतर सिगरेट तंबाखू तर खातीलच, सिगरेट पितील, तंबाखू खातील, त्यासोबतच बियरही प्यायला लागतील.
तर तुम्ही ठरवा तुम्हाला तुमच्या घरातील लेकरं कसे तयार करायचे. मी तुम्हाला तर सांगतच आहे. बघा, मागच्या चरित्रामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी की स्वामी इथे आपला उत्तराधिकारी तयार करत आहेत. तर तुम्हालाही तुमचे जर लेकरं तयार करायचे असतील चांगले, तर हे लीळा तुमच्या लक्षात असणं गरजेची आहे. मागची लीळा स्वामींनी कशी अद्दल घडवली, कसा आतताईपणा भट्टोबासांनी चालू केला होता, कसं आहाजपण होतं, आणि ते सर्व आहाजपण एका लीळेमध्ये सर्व नष्टच करून टाकलं स्वामींनी. तर बघा तुम्हाला काय उपाय सुचतात तुमच्या लेकरांवर संस्कार करण्यासाठी. कधी कधी लेकरांसोबत बसा, त्यांच्यासोबत कधी खेळही खेळा. त्यांच्यासारखं तुम्ही वागाल तर थोडंसं तेही तुमचं ऐकतील. कधी कधी तुम्हीही त्यांना स्वतःसारखं वागवण्याचा प्रयत्न करा, कधी तुम्ही त्यांच्यासारखं वागा. कसं असते, परस्पर मथन केले या नूतन होय स्वामी म्हणतात. जर तुम्ही घुसळण करायला बसले, खाली दही ठेवलेलं आहे, घुसळण करायला बसलेले आहात आणि दोन्ही हात ताणून ठेवले, तर घुसळण होईल का? ती रवी चालेल का? नाही चालणार. एक हात ढिला सोडावा लागेल, एका हातानं ओढावं लागेल, पुन्हा एक हात ढिला सोडायचा, दुसऱ्या हातानं ओढावं लागेल. असं ओढणं सोडणं चालू असेल तरच तर ते रवी लागेल, लोणी निघेल त्यामधून. तसंच कधी आपल्याही लेकरांना ऐकायला लावायचं, कधी आपणही जबरदस्ती करायची की नाही तुला हे करावंच लागणार आहे आज. कधी लेकरांचंही आपण ऐकायचं. निवळच लेकरांना जर असं म्हटलं की नाही तुला माझंच ऐकावं लागणार आहे, तर घरचे लेकरही कंटाळून जातात. तर कधी त्यांच्यासारखं, कधी आपल्यासारखं. त्यांच्यासारखं कधी वागायचं जर त्यामध्ये काही घातक गोष्टी नसतील. त्यांचा लाड कोणता करायचा? ज्यापासून त्यांना काही वाईट वळण लागणार नाहीत असे लाड करा, मर्यादित लाड करा, तरच ते लेकर चांगले होतील. स्वामी इथे लाड करतात, भट्टोबासांचा लाड कसे करतात, कसे शिक्षा पण करतात. पूर्ण उत्तरार्ध आपल्याला तेच पाहायचं आहे, कसे स्वामी प्रत्येक वेळेला त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. तर त्यामुळे उत्तरार्ध चालू आहे, ध्यान देऊन पूर्ण चरित्र ऐकत जा. तर अशा प्रकारे इंद्रभट्ट स्वामींपाशी येतात, स्वामींचं दर्शन होते त्यांना. एक उदी गोसावी असे उद्याचा पूजावसर झाले, यानंतर येते अंगी तेल लावणी, गुंफे पुढीला खडकावरी बैसवणी ओतपळी घेताती. एके दिवशी सकाळचा पूजावसर स्वामींचा झाल्यानंतर इंद्रभट्ट अंगाला तेल लावतात औषधाचं, आणि गुंफेपुढे एक खडक होता, त्या खडकावर जाऊन बसतात. काय करतात? खडकावरी बैसवणी ओतपळी घेताती. खडकावर बसून ओतपळी घेत होते. ओतपळी कशाला म्हणतात? सकाळचं कवळं ऊन अंगावर घेणे त्याला ओतपळी असं बोलतात. म्हणजेच आताच्या भाषेमध्ये सांगायला गेलं, आंग्ल भाषेमध्ये, तर सनबाथ घेत होते. काय करत होते इंद्रभट्ट? सनबाथ घेत होते. गोसावियांसी बाहेरीली पट्टी शाळेवरी आसन असे. स्वामींनाही बाहेरच्या पट्टी शाळेवर आसन होतं. गोसावी त्या ते कृपादृष्टी अवलोकिले. स्वामी त्यांना कृपादृष्टीने अवलोकन करतात आणि म्हणितले, आणि स्वामी म्हणतात, बाई परमेश्वर पुरवणी वस्त्र आले असे ते अनारुते. स्वामी म्हणतात बाईसांना, बाई परमेश्वरपुरावरून जे वस्त्र आलेलं आहे ते आणा बरं इकडे. बाईसे गेली वस्त्र आणले. बाईसांनी वस्त्र आणलं. गोसावियांचा श्रीकरी ओळगविले. स्वामींच्या श्रीकरामध्ये ते वस्त्र दिलं. गोसावी दोही श्रीकरे घेतले. स्वामींनी दोन्ही हातामध्ये घेतलं. वस्त्र वृद्धपूर्ण आलेलं होतं, श्रीप्रभू महाराजांनी वापरलेलं होतं, आणि म्हणून ते वस्त्र स्वामी पण काय करतात? नमस्कारिले. त्या वस्त्राला नमस्कार करतात, पाया पडतात स्वामी. श्रीमुकुटावरी ठेविले, मग डोक्यावर ठेवतात. उकलिले, पुन्हा मोकळं करतात थोडंसं. उजवी बुंथी घातली, म्हणजे उजव्या मानेवरून घेतलं असं, उजव्या मानेकरचा संबंध दिला. एरी वाहाणी करुणी डावी बुंथी घातली. डाव्या मानेवरून पण वस्त्र असं टाकून घेतलं, डाव्या बाजूने पण पूर्ण मानेचा संबंध दिला. उजवी पालखती घातली, उजव्या पालखती खाली घातलं. डावी पालखती घातली. मांडी घातल्यानंतर जे मांडीच्या खालची बाजू असते त्याला पालखती बोलतात, त्याच्या खाली असं ते वस्त्र घातलं. या पालखती खाली वस्त्र घातलं. दोन्ही डावी आणि उजवी पालखती जी होती त्या खाली वस्त्र घातलं. म्हणजे त्याही आपल्या शरीराचा संबंध दिला, त्या भागाचा. जे काही शरीराचे वेगळे वेगळे अवयव आहेत त्या सर्व अवयवांचा इथे स्वामी संबंध देत आहेत त्या वस्त्राला. मग दुने केले, चौगुणे केले, मग त्या वस्त्राची दुप्पट घडी केली. मग नंतर चौगुणे केले, म्हणजे चौपट घडी केली मोठी. मग या श्रीचरणावरी ठेविले, या श्रीचरणावरी ठेविले. डाव्या श्रीचरणावर ठेवलं वस्त्र, उजव्या श्रीचरणावर ठेवलं, म्हणजे त्याही अवयवाचा संबंध दिला. या डाव्या गुडिया खाली घातले, उजव्या गुडिया खाली घातले.
डाव्या गुडघ्याखाली वस्त्र घातलं, म्हणजे गुडघ्याच्या खालचा पण संबंध त्या वस्त्राला दिला. दोन्ही गुडघ्याच्या खाली वस्त्र घातलं आणि संबंध दिला. ये जानवरी ठेविले, ये जानवरी ठेविले, या मांडीवर वस्त्र ठेवलं, या मांडीवर वस्त्र ठेवलं. या कोपराचे सांधी घातले, कोपरा आपले असतात, कोपरा असे हात वर केला की कोपरामध्ये सांध तयार होते, तर त्या सांधीमध्ये वस्त्र ठेवलं. दोन्ही कोपराच्या सांधींचं संबंध दिला स्वामींनी त्या वस्त्राला. ये कक्षावळी खाली घातले, ये कक्षावळी खाली घातले, या काखेखाली घातलं वस्त्र, या काखेखाली घातलं वस्त्र, दोन्ही काखेचा पण संबंध दिला. ऐसे हृदयी धरिले, हृदयाला धरलं ते वस्त्र. ये कर्णयुगळी धरिले, ये कर्णयुगळी धरिले, या कानाचा संबंध दिला वस्त्राला, या कानाचा संबंध दिला. म्हणजे प्रत्येक अवयवाला ते वस्त्र स्वामी लावत आहेत, स्पर्श करीत आहेत. मग नमस्कारिले, पुन्हा स्वामींनी ते वस्त्र नमस्कार केलं. एकेका अवयवाचा संबंध देती, प्रत्येक अवयवाचा संबंध स्वामींनी दिलेला आहे. ते बी चितयाची वास पाहती, संबंधही देत आहेत वस्त्राला प्रत्येक अवयवाचा. इंद्रभटाकडे पण पाहत आहेत. बाईसी म्हणितले, बाईसा म्हणतात. जी जी ऐसे काही पाही जताई, जी जी तुम्ही असं काय पाहत आहात बरं. सर्वज्ञ म्हणितले, असे काही, स्वामी म्हणतात आहे काहीतरी. जी जी इंद्रिया ते पाही जताई, बाईसा म्हणतात जी जी तुम्ही इंद्रभटाला पाहत आहात. सर्वज्ञ म्हणितले, होईल आणि काहीतरी लीळा घडेल, काय सांगावं आता. जी जी इंद्रियासी फुटा प्रसाद दान दीजेल, बाईसा म्हणतात जी जी तुम्हाला इंद्रभटांना फुटा तर प्रसाद दान द्यायचं नाही. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात ऐसेही वर्तेल, हो असंही होऊ शकते असं स्वामी म्हणतात. जी जी तरी बोलावू, बाईसा म्हणतात मग त्यांना बोलावून घेऊ का. सर्वज्ञ म्हणतले बोलावा, स्वामी म्हणतात बोलावा. आणि भटोबासी म्हणितले, धावा धावा इंद्रभटो तुम्हासी गोसावी फुटा प्रसाद दान देताती. भटोबास म्हणतात इंद्रभटांना, धावा धावा इंद्रभट्ट हो, तुम्हाला स्वामी फुटा प्रसाद दान देत आहेत. म्हणजे बघा उत्तरार्ध चालू झालेला आहे, स्वामींना उत्तराधिकारी भेटलेला आहे. या उत्तराधिकाऱ्याला म्हणजेच भटोबासांना प्रसादही नमस्कारायला मिळाले पाहिजे, वस्त्रप्रसाद नमस्कारायला मिळायला पाहिजे, म्हणून स्वामींनी वस्त्रप्रसाद दान देणंही चालू केलेलं आहे. लीळाचरित्राचा उत्तरार्ध झाला म्हणजे काय, स्वामी या पंथाला पुढे चालून काय काय लागणार आहेत वस्तू, ते सर्व वस्तू द्यायला लागलेले आहेत. एक नागदेवाचार्यांसारखा शिष्य तयार करणंही चालू आहे. इंद्रभट्ट आले दंडवत घातले. भटोबासांनी म्हटलं, या इंद्रभट हो तुम्हाला फुटा प्रसाद दान देणार आहेत स्वामी. असं म्हटल्यानंतर इंद्रभट्ट आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले. विनतकंदर होऊन गोसाव्या जवळी बैसले, विनतकंदर होऊन ते स्वामी समोर बसले. सर्वज्ञ म्हणितले, इंद्रिया हे वस्त्र काय. स्वामी म्हणतात इंद्रभट्ट हो हे वस्त्र काय आहे बरं, आणि हे वस्त्र कैसे, आणि हे कशाचं वस्त्र आहे. ऐसे तुम्ही जाणागा, हे तुम्हाला माहिती आहे का. नाजी, इंद्रभट्ट म्हणतात आम्हाला काही माहिती नाही. सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, येथोनी श्री प्रभूचे आठाया गेले, तेथचा सेवास बंधू पातले, तेथोनी येथ आले. स्वामी म्हणतात हे वस्त्र श्री प्रभू महाराजांपाशी गेलं होतं परमेश्वरपुराला, तिथल्या सेवा संबंधा पातले म्हणजे श्री प्रभू महाराजांच्या उपयोगात गेलेलं वस्त्र आहे हे. तेथोनी येथ आले म्हणजे आमच्या ठिकाणी हे वस्त्र आलं. येथचा सेवा संबंधू पातले, आमच्याही उपयोगात गेलेलं आहे हे वस्त्र. ऐसे हे वस्त्र तुम्हा दिजेल तरी तुम्ही काही कराल. असं हे पवित्र वस्त्र, दोन्ही देवाचा संबंध असलेलं हे वस्त्र आम्ही तुम्हाला जर दिलं तर तुम्ही काय करणार बरं या वस्त्राचं. जी जी तेही गोसावीची सांगावे. इंद्रभट्ट म्हणतात आता या वस्त्राचं काय करायचं तुम्ही दिल्यानंतर, हे तुम्हीच सांगा, आम्हाला काय कळणार आहे. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात तुमते देवपूजा असे. स्वामी म्हणतात तुमच्याकडे देवपूजा आहे का, देवहारा आहे. जी जी असे. इंद्रभट्ट म्हणतात हो आमच्या घरी आहे देवहारा. तरी आधी येथ पुष्प एक वाईजे, हे जैसे देखिले तैसे आठवीजे. स्वामी म्हणतात तर मग आता तुम्ही असं करा, हे वस्त्र त्या देव्हाऱ्यात ठेवत जा, परंतु सर्वात अगोदर या वस्त्रावर एक पुष्प वाहत जा, कारण हे प्रसादाचं वस्त्र आहे, दोन्ही देवाचा संबंध आहे, आणि म्हणून या वस्त्रावर पहिले एक पुष्प वाहायचं. हे जैसे देखिले तैसे आठवीजे. हे जे लीळा घडत आहे आता, हे तुम्हाला जसं दिसत आहे, हे असंच चरित्र दररोज आठवत जा तुम्ही. येथ नमस्कारू की जे, या वस्त्राला तुम्ही नमस्कार करत जा दररोज.
तर काय किती वेळ नमस्कार करावा का? घंटाभर त्या वस्त्रावर कपाळ टेकून बसावं का? स्वामींचं आहे, श्री प्रभू महाराजांचं आहे म्हणून. पुढं स्वामी सांगतात, सकृत सेविजे अति यत्न कीजे. स्वामी म्हणतात सकृत सेविजे, थोड्या वेळासाठीच नमस्कार करायचा. अति यत्न कीजे, खूप याचा सांभाळ करायचा बरं का, खूप जपवणूक करायची याची. कशामुळे स्वामींनी सांगितलं हे? कारण स्वामींना माहिती होतं हाच प्रसाद आपल्या पुढं महानुभाव पंथामध्ये वस्त्रप्रसाद म्हणून प्रचलित होणार आहे आणि सर्वांना हे खूप मोलाचं सहाय्य करणार आहे. कारण वस्त्रप्रसाद आपण नमस्कारतो, नपाळत्यातून आल्यावर, मौतीहून आल्यानंतर काय मोठी दुर्घटना घडली, तिथून आल्यानंतर आपण वस्त्रप्रसाद नमस्कारतो, त्यामुळे आपल्याला खूप गोमटं लागते. आणि म्हणून स्वामींनी तयारी केलेली आहे बघा. वस्त्रप्रसाद दिला, त्याची सांभाळणूक कशी करायची आहे, जपणूक कशी करायची आहे तेही सांगत आहेत. आणि तेही सांगतात सकृत सेविजे, घंटा घंटा कपाळ टिकून नका बसू, ते वस्त्र झिजून जायचं, फार हजारो वर्षापर्यंत हे वस्त्र गेलं पाहिजे. कारण पुढचे महानुभाव पंथाचे अनुयायी त्यांनाही वस्त्र नमस्काराला मिळालं पाहिजे. तर एवढा भविष्यातला विचार करून स्वामी त्यांना तिथे वचन सांगतात. हे वचन आहेत, सकृत सेविजे म्हणतात देव, थोड्या वेळासाठी नमस्कारा. आणि म्हणून तुम्हा सर्व वासनिकांना मी सांगू इच्छितो या चरित्राच्या माध्यमातून, तुम्हीही कुठे मार्गात गेलेले असाल, कुठे स्थानापतीपाशी गेलात, तिथे जर वस्त्रप्रसाद असतील, प्रसाद असतील, तर घंटा घंटा कपाळ घासत बसायचं नाही त्यावर. स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे, आतापर्यंत आपल्या पूर्वजांनी सांभाळून आणलेला आहे तो प्रसाद. घंटा घंटा कपाळ घासत बसले नाही. घंटा घंटा म्हणजे अतिशोक्ती होईल, एक घंटा कोणी कपाळ घासत नाही, परंतु जास्त वेळ कपाळ टेकू नये. मिनिटं 2 मिनिटं पर्यंत कोणी असं कपाळ टेकूनच राहते त्या प्रसादावर. तर कृपया असं करू नका. आपल्या पुढच्या पिढींना पण ते वस्त्रप्रसाद नमस्काराला मिळाले पाहिजे, याची जबाबदारी आपल्यावरच आहे. आणि म्हणून प्रसाद नमस्केला लीळा आठवा. जास्तीत जास्त 1-2 सेकंद, खूप झालं, यावर नका, यावर जास्त कपाळ टेकून बसू नका. त्या वस्त्रप्रसादालाही तिथे जो शक्तिनिक्षेप असतो परमेश्वराला, त्या वस्त्रप्रसादाला, त्या शक्तिनिक्षेपाला तिथे निरोध होतो, त्रास होतो आणि त्यामुळे आपल्याला पुण्य होण्याऐवजी पापच होते आणि ईश्वराच्या वचनाचा भंग होतो. त्यामुळे असं कृपया कोणी करू नका. सकृत सेविजे, थोडाच वेळ नमस्कारा. अति यत्न कीजे, खूप त्याचा सांभाळ करा. याची जबाबदारी तुम्हा आम्हावरच तर दिलेली आहे परमेश्वराने. आणि पुढच्या पिढींपर्यंत गेला पाहिजे तो प्रसाद, म्हणून आपण जपून प्रसाद नमस्केला पाहिजे, जपून ठेवला पाहिजे. पाऊस पडला असेल कुठे तर त्या मार्गात जायचं नाही, प्रसाद सोडायचा, तर आम्ही दुरून आलो, असं कधीही म्हणायचं नाही. कारण पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर जर प्रसाद सोडला तर तो प्रसाद खराब होत असतो. ते जे पुठ्ठे असतात प्रसादाचे, या पावसाळ्याच्या वातावरणामुळे, पाऊस पडला असेल तर वातावरणामध्ये आर्द्रता जास्त असते आणि त्या आर्द्रतेमुळे जे प्रसाद आहेत त्या प्रसादाचे पुठ्ठे खराब होतात, प्रसाद खराब होतात. तर असा आग्रह कृपया कोणी करू नका मार्गात गेल्यानंतर. कारण हे जे प्रसाद आहेत हे या प्रतिती पंथाची धरोहर आहेत. या धरोहराची जपवणूक करणे, जपून ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. आपण नाही जपून ठेवणार तर कोण जपून ठेवणार? ही धरोहर अशीच राहिली पाहिजे आणि समोर पिढ्यानुपिढ्या चालत गेली पाहिजे. त्यासाठी आपल्याला ही दक्षता घ्यावी लागणार आहे. तर हे दोन्ही चरित्र स्वामींची तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही अनुक्रमे लीळा चरित्र ऐकण्याची इच्छा असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला दररोज स्वामींचे चरित्र ऐकायला मिळत राहतील. पहिल्या चरित्रामध्ये मी तर प्रश्न तुम्हाला विचारला. आता हे जे दुसरं सत्र आहे, ह्या सत्रामधला प्रश्न आहे, स्वामींनी इंद्रभटांना फुटा प्रसाद दान का दिला? स्वामींचा ह्या मागचा हेतू काय होता? या दुसऱ्या लीळेतला हा प्रश्न आहे. तर आजही 2 प्रश्न विचारलेले आहेत मी. तर या दोन्ही प्रश्नाचं तुम्ही अगदी बरोबर उत्तर देणारच अशी मला शाश्वती आहे. तर तुमच्या उत्तराची मी वाट पाहतोय. लवकरात लवकर कमेंट करा. तर आता उद्याच्या सत्रामध्ये आपण जे चरित्र पाहणार आहोत ते चरित्र आहे भटमुक्ष अनोज्ञाकृत सांडोवा बांधवणे. स्वामींनी भक्तजनांकडून सांडोवा बांधून घेतलेला आहे. तर कसा सांडोवा बांधला, काय प्रसंग घडतो, स्वामींची अनुज्ञा भटोबास का घेतात आणि सांडोबा कुठे बांधतात नेमकं, हे सर्व आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.
दंडवत हो.